शिंदे हे अमित शहांचा टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊतांचा हल्लाबोल। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप करत मोठे राजकीय वक्तव्य केले। देशातील विविध प्रादेशिक पक्षांमध्ये होत असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामागे अमित शहा यांची भूमिका असल्याचा दावा त्यांनी केला आहे। माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी म्हटले की महाराष्ट्रातील खासदारांच्या बंडखोरीपासून ते इतर राज्यातील राजकीय घडामोडींपर्यंत अनेक घटनांमागे एक मोठं राजकीय षडयंत्र कार्यरत आहे आणि या प्रक्रियेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। राऊत यांनी पुढे दावा केला की देशातील प्रादेशिक पक्ष कमकुवत करून भविष्यातील राष्ट्रीय राजकारणासाठी नवे समीकरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि यामागे सत्तेतील काही शक्ती कार्यरत असल्याचं त्यांनी सूचित केलं आहे। आणि यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नाव आणि पक्षचिन्हाच्या वादावर भाष्य केले। शिवसेना ही मूलतः ठाकरे कुटुंबाची असल्याचा दावा करत पक्षाच्या अस्तित्वाबाबतचे प्रश्न न्यायालयातच निकाली निघतील असं त्यांनी सांगितले। तसेच शिवसेनेच्या नेतृत्वाबाबत कोणताही अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल असंही त्यांनी नमूद केले। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर टीका करताना राऊत यांनी त्यांची राजकीय वाटचाल स्वतंत्र नसून काही मोठ्या राजकीय शक्तीच्या पाठबळावर सुरू असल्याचा आरोप केला। तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या संदर्भात त्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत। दरम्यान संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेलं असून त्यांच्या आरोपांवर भाजप आणि शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे। अमित शहा हे सातत्यानं महाराष्ट्राचा आणि शिवसेना प्रमुखांचा अपमान करत आहे। मुळात शिवसेना एकच आहे, ती बाळासाहेब ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची। ज्या पद्धतीनं अत्यंत द्वेषबुद्धीनं सूडबुद्धीनं अमित शहा यांनी मेंढ्यांचा उल्लेख शिवसेना प्रमुख असा केला, हा त्यांचा मनातला मराठी माणूस शिवसेना आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष आहे, कळलं। आणि हे आम्ही ऐकलं काल। नशीब ते असं नाही बोलले की एकनाथ शिंदे हे आता देशाचे पंतप्रधान आहेत, ते तसंही बोलू शकतात। एकनाथ शिंदे ही अमित शहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे आणि त्या टेस्ट ट्यूब बेबीला 4 वर्ष झाले, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि तुम्ही जितका शिवसेना प्रमुखांचा अपमान कराल तेवढी महाराष्ट्राची जनता ही तुमच्या विरुद्ध द्वेषानं उभी राहील। हे काय सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश झाले का? शिवसेना कोणाची हा निर्णय अद्याप सुप्रीम कोर्ट 4 वर्षात देऊ शकला नाही, तुमच्या दबावामुळे। सुप्रीम कोर्ट हे तुमच्या दबावामुळे निर्णय देत नाही आहे। तुम्ही सुप्रीम कोर्टाचे अधिकार घेऊन शिवसेना कोणती हा निर्णय तुम्ही दिलात, याच्यातच एक स्पष्ट झालेलं आहे की अमित शहा यांच्या दबावामुळेच सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही। अमित शहा यांच्या दबावामुळेच निवडणूक आयोगानं चिन्ह आणि पक्ष हा मिंदे गटाला दिला आणि अमित शहा यांच्या दहशत आणि दबावामुळे ईडीमुळे सातत्यानं शिवसेना फोडण्याची प्रक्रिया सुरू आहे। तेव्हा काल जे म्हणालेत हे त्यांच्या पोटातलं विष अमित शहांच्या ओठावर आलं।